मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, ती पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, ती 7व्या वर्गात गेली की त्या ठिकाणी 8,000 रुपये, ती 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये आणि ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1,00,000 रुपये ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल ते घर लखपती करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि एवढंच नाही तर एकजून निर्णय घेतलाय. आमच्या माता भगिनींनी त्या निर्णयाचं मोठं स्वागत केलं आहे. आता आमच्या माता भगिनींना एसटी मध्ये जो काही प्रवास आहे तो माता भगिनींकरता 50% तिकिटामध्ये आपण केलाय. 50% मोफत. माता भगिनींनी मुख्यमंत्र्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे की माता भगिनींना आता 50%च पैसे लागतात. आणि आता घरच्या लोकांना सांगितलं पाहिजे की आता तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असेल तुम्ही घरी बसा, मी जाऊन येते, कारण मी गेली तर अर्ध्या पैशातच काम होतं हे सांगण्याची आज आवश्यकता या ठिकाणी आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना एकीकडे देशाचे पंतप्रधान मोदीजींनी 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत केला तर दुसरीकडे एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत केलेला आहे. त्याच्यामध्ये आता कुठली अट नाही. 12 कोटी लोकांना मोफत इलाज देण्याचं काम हे या ठिकाणी आपण करतोय. एवढंच नाही तर आता आपण महाराष्ट्रामध्ये मोदी आवास योजना सुरू केली आहे आणि मोदी आवास योजनेच्या अंतर्गत 10 लाख घरं ओबीसी करता या ठिकाणी बांधण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतलाय. एकीकडे एससी एसटी करता आपण घरं बांधतोय, ओपन करता बांधतोय, पण ओबीसी करता 10 लाख घरं हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बांधण्यात येत आहेत. एवढंच नाही, आमच्या अंगणवाडी सेविका असतील, गटप्रवर्तक असतील, आशा सेविका असतील, सगळ्यांच्या मानधनामध्ये 1500 ते 1700 रुपये वाढ आपल्या सरकारने या ठिकाणी केली आहे. जे निराधारचे लोक आहेत त्यांना 1000च्या ऐवजी 1500 रुपये पेन्शन करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. आणि या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात आमच्या मुलांच्या स्कॉलरशिपचे पैसे देखील वाढवण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. खरं म्हणजे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकारने गेल्या 1.5 वर्षात केलेल्या कामांची यादी जर मी वाचली तर इतक्या मोठ्या प्रमाणात ही कामं झाली आहेत की ही यादी वाचता वाचता अपुरी पडेल. पण या निमित्ताने आज एक मागणी धनंजयजी तुम्ही पण केली आहे, पंकजाताईंनी पण केली आहे, ती म्हणजे वैद्यनाथाचं जे विकास आराखडा आपण तयार केलाय त्याला केंद्र सरकारने देखील पैसे दिले पाहिजेत. माननीय मुख्यमंत्री निश्चितपणे त्याची शिफारस करतील आणि मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन मोदी सरकारकडनं तो आराखडा मंजूर करून आणीन आणि आमच्या वैद्यनाथाला या ठिकाणी प्रसाद योजनेच्या अंतर्गत निश्चितपणे जे काही काम या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे, जो काही कॉरिडॉर करण्याची आवश्यकता आहे, तो कॉरिडॉर निश्चितपणे आपण तयार करू. खरं म्हणजे वेळ खूप झालाय, मुख्यमंत्र्यांचं भाषण देखील ऐकायचं आहे, पण या निमित्ताने एवढंच सांगतो, आम्ही तिघं एकत्रित आलो आहोत आणि आम्ही तिघं एकत्रित आल्यानंतर आमच्या मनामध्ये एकच ध्यास आहे, महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय. पण काही लोकांना ते नको आहे, त्यामुळे ते लोक रोज ज्या प्रकारचे बेताल वक्तव्य करतात आम्ही त्याच्याकडे लक्षही देत नाही. आता काल परवा 4 राज्याच्या निवडणुका झाल्या. आता निवडणुकांमध्ये सीएम साहेबांना आणि मला प्रचाराला बोलवलं. आम्ही प्रचाराला गेलो, तिथेही चांगला विजय मिळाला. आता काही लोकांना तेही पोटात दुखतं, म्हणाले तुम्ही दुसऱ्या राज्यात का गेले? अरे तुम्हाला बाजूच्या घरात कोणी बोलवत नाही, आम्हाला दुसऱ्या राज्यात बोलवतात, तर तुमच्या पोटामध्ये का दुखतं? हा माझा सवाल आहे. आता पुढच्या वेळेस तर अजितदादांना देखील घेऊन जाणार आहे, म्हणजे 2-4 सीटा दादा अजून वाढतील. पण हे सगळं झालं तरी आमचं लक्ष कुठे आहे? आमचं लक्ष हे महाराष्ट्रामध्येच आहे. या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय
आम्ही शांत बसणार नाही. इथले दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी चूप बसणार नाही. आणि म्हणून जाता जाता केवळ एवढंच सांगतो, मगाशी आमच्या पंकजाताई म्हणाल्या की सगळ्यांना ही उत्कंठा आहे की आज या स्टेजवर पंकजाताई पण आहेत आणि धनंजय मुंडे पण आहेत. मी दोघांना विनंती एवढीच करीन की तुम्ही असेच एका स्टेजवर राहा आणि आमच्या तिघांची ताकद तुमच्या पाठीशी अशी उभी करू की परळी असेल बीड असेल काहीही पाहायची आवश्यकता नाही. आम्ही पूर्ण ताकदीने ताई तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्ही सगळे जर एकत्रित राहिलात तर परळीचंही कल्याण होईल, बीडचंही कल्याण होईल आणि महाराष्ट्राचंही कल्याण होईल. आणि म्हणून हा मंच असाच आम्हाला दिसत राहील हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.